की मी या शहादा शहराच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी उभा आहे. आज आपल्या समोर ही मी घोषणा याच्यासाठी करतोय की अनेक लोकांना वाटतंय की हा पळून जाईल, हा माघारी होईल, दबावात येईल. परंतु मी त्या सर्वांसाठी सांगतो, दोन ओळी मराठीतल्या, उडवाच मान माझी, माझा नकार नाही, पण शर्त एवढीच आहे की आता हा संघर्ष थांबणार नाही. धोका जरी रस्त्यात दुश्मनांचा, पण आता मागे वळून फिरण्याचा विचार नाही. तुमच्या आपल्या सर्वांच्या साक्षीने, तुमच्या आपल्या सर्वांच्या सोबतीने 2017 पूर्वीचे पोलीस स्टेशनचे सर्वे रेकॉर्ड बघा. 70% भानगडी ह्या पाण्यावरच्या होत्या. परंतु संपूर्ण शहरामध्ये जेव्हा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, टँकर मुक्त हे शहर झालं, तेव्हा शुक्ला साहेबांनी अभिनंदन केलं होतं की आमच्या पोलीस स्टेशनवरचा 70% भार तुमच्या या बॉडीने बाजूला केला. हे सुद्धा तुम्हाला सर्वांना लक्षात नाही. आम्ही कामं केली, सर्वांना सोबत घेऊन केली. टाउन हॉल बनला, गार्डन झालं, अमरधामचं नूतनीकरण झालं, बरेच रोड झाले. पाण्याचा प्रश्न आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. ओपन स्पेसेस या शहरामध्ये अनेक होत्या, ज्याच्यामध्ये कितीतरी अडचणी होत्या. ओपन स्पेसेस बांधण्याचं काम आम्ही केलं. या शहरामध्ये शौचालय नव्हते, जे होते ते मोडकळीस आले होते. 2017-18 साली जे शौचालय आम्ही बांधलेले आहेत ते सुद्धा आज तेवढ्याच चांगल्या सुस्थितीमध्ये आहेत आणि ते सुद्धा आपल्या शहरवासियांच्या सेवेसाठी आम्ही आणलेले आहेत. ही सुद्धा वस्तुस्थिती शहादा शहराने पाहिलेली आहे. समय आम्ही पूर्ण करू शकतो की नाही हे जर कधी तुम्हाला विचारायचं असेल किंवा विचार करायचा असेल तर तुम्ही या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ जाऊन बघा. शिवतीर्थावर 2016 साली आम्ही आश्वासन दिलेलं होतं, 25 नोव्हेंबर 2016 साली, की या शहादा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही उभा करून दाखवणार म्हणजे दाखवणार. या प्रक्रियेला 5 वर्ष लागले. संपूर्ण शहादा शहर, तुम्ही आपण साक्षीदार आहोत, 40,000 लोक या रस्त्यावर उतरले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तिथं उभा राहिला. आम्ही त्याचं राजकारण केलं नाही. आमच्या सर्व सहकार्यांना मी सांगितलं होतं की ज्या दिवशी माझ्या तोंडातून निघेल की हा पुतळा माझ्यामुळे झालेला आहे, त्या दिवशी मला तुम्ही हद्दपार करून टाका, जवळ सुद्धा ठेवलं. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा स्मारक हे तुमच्या आपल्या अखंड भारताचं, तुमच्या आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहे. त्याच्यावर कोणी राजकारण करू नये. पण इंटरव्ह्यू मध्ये सांगतात कसं केलं साहेब तुम्ही. तर पत्रकार बांधवांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही त्यांना विचारा कसं केलं. तुमच्या विरोधात जाते. कोणी म्हणे शिवसेनेचं चिन्ह घेतलंच पाहिजे. तुम्हाला पीछे कौन है? अपना एक ही जवाब है, मेरे पीछे शहादा वाले हैं. आणि या जनतेने, या पत्रकारांनी, सुज्ञ नागरिकांनी प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही काय करणार आहात. तुमचं विजन लोकांच्या समोर मांडा आणि ते विजन मांडत असताना तुम्ही ते कसं पूर्ण करणार आहात हे तुमच्या कृतीतनं मागच्या 9 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये तुम्ही सिद्ध केलेलं आहे की नाही हा प्रश्न विचारा. जनतेच्या प्रश्नांवर निवडणूक लढवा. चुकीच्या मार्गाने तुम्ही जाऊन एकमेकांमध्ये द्वेष पसरवण्याचा जो प्रकार आता सुरू झालेला आहे त्याच्यावर ब्रेक लावा. चुकीच्या मार्गाने जाऊ नका. आणि जे जात आहेत त्यांच्यासाठी मला सांगायचं, वाकिफ नहीं जो सफर के उसूल से, वो साये की भीख मांग रहे हैं बबूल से. मैं सफर में हूं इस भरोसे पर, मैं सफर में हूं इस भरोसे पर कि उभरेंगी इस शहर की मंजिलें एक साथ चलने वालों के कदमों के धूल से. तुम्हाला आपल्याला सगळ्यांना, हिंदू असेल, मुसलमान असेल, आदिवासी असेल, आमचे दलित बांधव असतील, या शहादा शहराचे नागरिक असतील, जे दुरून बघत असतील, दुरून ऐकत असतील, ज्यांची नाळ या शहराशी जोडलेली आहे, माझ्या सर्व तरुण मित्रांना हात जोडून विनंती आहे, तुमच्या डोक्यामध्ये कोणी कितीही किडे टाकत असतील, परंतु तुम्ही एक विचार करा की ही शहादा शहराच्या अस्मितेची लढाई आहे.
तुमच्या भविष्याची लढाई आहे. तुम्हाला जर कधी कोणी चुकीचं सांगेल तर त्याच्या बॅकामध्ये येऊ नका. कारण की जेव्हा गुन्हे दाखल होतात, जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जायची वेळ येते, तेव्हा जामीन घ्यायला सुद्धा कोणी उभं राहत नाही. ही वस्तुस्थिती शहादा शहराने प्रत्येक गल्लीमध्ये बघितलेली आहे. फक्त हिंदू असेल, मुसलमान असेल, या शहादा शहराची लोकसंख्या 1 लाख आहे, मतदार 58,000 आहे. मागे कुठलेही पाठबळ नसताना 20 कोटीचे काम सर्व पक्षीय नेते बोलून आम्ही केलेले आहे मागच्या महिन्यामध्ये. आणि म्हणून आमची आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे, खास करून जेवढेही इथं सगळे सर्वसामान्य परिवारातले आहेत. आता तुम्हाला फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करतील. आम्ही सुद्धा हिंदू आहोत, याचा अर्थ असा नाही की आम्ही दुसऱ्याचा अनादर केला पाहिजे. आम्ही सुद्धा धर्माचं काम करतो, याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या विचारधारेचा आम्ही द्वेष करतो. आमची मनापासून इच्छा आहे, तुम्ही आपण वेगळे राहू शकत नाही. मी त्या दिवशी सुद्धा बोललो, कोणताही मुसलमान व्यक्ती असं सांगणार नाही की मला हिंदूच्या घरी मला तिथं प्लास्टर मारायला जायचं नाही की पीओपी करायला जायचं नाही. आमच्या गावामध्ये एक मुसलमान आर्किटेक्ट आहे, अतिशय फेमस आहे, मी नाव घेणार नाही त्याच, परंतु या शहरामध्ये 70% घरांचे डिझायनिंग तो करतो. आणि विशेष म्हणजे घरामध्ये असलेल्या मंदिराची डिझाईन तो फ्रीमध्ये करून देतो, असा तो आर्किटेक्ट. मग मला सांगा, तुम्हाला आपल्याला जर सोबत राहायचं आहे, तुम्हाला आपल्याला जर एकत्र काम करायचं आहे, तर आपण वेगवेगळे होऊन राहू शकत नाही. आपल्याला एकत्र काम करावंच लागेल. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी 29च्या 29 उमेदवार उभे केलेले आहेत आणि आम्ही सर्वांसाठी सोबत प्रयत्न करणार आहोत. तुमच्या आपल्या सर्वांचे 1 नंबरचे आमचे मावळीतले मुरली मनोहर कॉलनीवाल्यांचे देखील इथे संबंध आहेत. 2 आणि 3 नंबरमध्ये प्रभागामध्ये राहणारे लोकांचे सुद्धा आमच्या 13-14 नंबरच्या प्रभागामध्ये संबंध आहे. हा शहर व्यवहारच झालं होतं, तुम्ही आपण विसरू नका. करोनाच्या काळामध्ये एक दिवस असा होता, 17 लोक मृत्युमुखी पडले होते. 17 लोक. एकही राजकीय पक्ष, एकही आमदार, एकही खासदार या शहराकडे ढोकून बघायला तयार नका, हे तुम्ही आपण विसरू नका. आपण अनेक उदाहरणं त्यावेळेस बघितली, ज्यांचे वडील वारले, ज्यांची आई वारली, ज्यांचे भाऊ वारले, त्यांच्या अंत्यविधीसाठी सुद्धा लोक स्वतःचे घाटचे पोरं सोबत यायला तयार नव्हते. आमचा तो अमरधाममधला प्रताप ठाकूर, कमीत कमी त्याने 100च्या वर लोकांना अग्निदाग दिलेला आहे. हे आपण तुम्ही विसरू शकत नाही. सारंगखेड्याचा पूल तुटला 80 दिवस. तुम्ही आपण सगळेजण शिरपूर मार्गे जात होतो. एकही आमदार, एकही खासदार, एकही लोकप्रतिनिधी, एकही राजकीय पक्ष उतरला नाही रस्त्यावर. तुम्ही आपण सगळेजण रस्त्यावर उतरलो, तो रस्ता पूर्ण झाला आणि मागच्या 4 वर्षापासून 3 वर्षापासून एकही खड्डा त्याच्यावर पडलेला नाही. तो ठेकेदार सुद्धा बाहेरचा होता. शहादा शहरामध्ये एक काळ असा होता की इथून राजकारण हलायचं. सुनील भाऊ, आता आपण इंटरव्ह्यू देऊन बसतो, आम्हाला तिकीट द्या, आमचा विचार करा. आम्ही 25,000 रुपये भरतो तिकीट घेण्यासाठी. ही परिस्थिती कसं काय ओढवली? धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यामधला एक काळचा ही आर्थिक राजधानी असलेला तालुका हे शहर होतं. आज आपण एवढे लाचार झालो की कुठल्याही पक्षाचे तिकीट घ्यायचं असेल तर तुम्हाला नंदुरबारला जावं लागतं. बरं, नंदुरबारवाल्यांशी माझं दुश्मनी नाही, सगळे माझे अतिशय चांगले मित्र आहेत. मी त्यांना एकच हात जोडून विनंती केली सगळ्यांना की कृपया वरच्या सीटवर तरी उमेदवार देऊ नका. एकदा आम्हाला दोघांनी मिळूनच घेऊन द्या भैया साहेब, काय नको. आणि म्हणून मला आशा आहे की एकही पक्ष नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देणार नाही. राहिल्याविषयी नगरसेवक आमचे सगळे अतिशय सक्षम, सुशिक्षित, तुमच्या आपल्यामध्ये राहणारे, जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले, समाजकारणामध्ये सक्रिय असलेले आमचे उमेदवार असणार आहेत. परंतु आपल्या सर्वांना या निमित्ताने पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की कृपया जाती धर्माच्या नावावर वाटले जाऊ नका. आपण सगळेजण एक आहोत.
ही भावना तुम्ही ठेवा. कोणी किती येऊन सांगितलं. मला एक काकाने फोन केला, ते म्हणे दादा तुम्ही असं सांगा की मी काँग्रेसमध्ये नव्हतो. म्हटलं का बरं असं म्हणू. मी ओपन प्रचार केला आणि जे आता भाजपचे आहेत ते सुद्धा काँग्रेसमध्ये होते 4 वर्षापूर्वी. परंतु परिस्थिती बदलत राहते, राजकारण बदलत राहते. आज शहराचे विषय मांडण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे माझी विरोधकांना देखील विनंती आहे, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची विनंती आहे, तुम्ही कृपया आमच्या लोकांवर प्रेशर टाकू नका. उमेदवारी करून घेऊ द्या. समोरासमोर विचारांची लढाई आपण खेळून घेऊ. आपल्यामध्ये मतभेद होऊ देऊ नका, द्वेष तयार होऊ देऊ नका, एवढीच माझी सर्व विरोधकांना विनंती आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार देखील एकमेकांच्या विरोधामध्ये, नाही तर काही लोकांची परिस्थिती अशी आहे की सगळे माझ्या सगट रवी भाऊ माझ्या सगट मला करून पैसा दिला नाही का निवडणूक उभं राहिले शेवटला ते लागू आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही अर्थकारण निवडणुकीचं बनवून गेलेलं आहे. रुपेश भाऊ तुम्ही सुद्धा आज रुपेश भाऊ नाही येत आमचे, ते फार लिखाण करतात, बदलून गेलं. त्यामुळे सर्वांनी खास करून पत्रकार बांधवांनी जागरूक राहून जनतेचे विषय काय आहेत याच्यावर ही निवडणूक व्हावी, याच्यासाठी तुम्ही सगळेजण आग्रही राहा. आणि म्हणून अनेक लोकांची चर्चा केल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं की या शहादा शहराला एका प्रवाहामध्ये आणायचं असेल, या शहादा शहराचे मुद्दे जर कधी आपल्याला फोरफ्रंटवर आणायचे असेल, पुढे आणायचे असतील, तर आपल्याला या शहादा शहराच्या लोकांच्या आशीर्वादाने उभे राहिलेले उमेदवार आणि सगळ्यांच्या विचारांची एक आघाडी स्थापन झाली पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही जनता विकास आघाडी स्थापन केलेली आहे आणि त्याच्या अधिकृत आपल्या सर्वांच्या समोर आम्ही आज घोषणा करतो.